नमस्कार, महाफा शिक्षेमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 99वी जयंती आहे। या निमित्तानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे। 25 डिसेंबर 1924 ला ग्वाल्हेर इथं त्यांचा जन्म झाला। भाजपाचे खंदे नेते आणि निशांत राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली। नाताळ उत्सव देशभरात उत्साहात साजरा होतो आहे। या पार्श्वभूमीवर खामगावमध्ये ख्रिश्चन समाजाने शोभायात्रा काढली। शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली। सजवलेल्या रथात येशू ख्रिस्तासह सांता क्लॉसची वेशभूषा केलेली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। वसई तालुक्यातील नंदाखालच्या होली स्पिरिट चर्चमध्ये येशू जन्माच्या आधी कॅरल सिंगिंग करत मिसा विधी करण्यात आला। त्यानंतर धर्मगुरूंनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। यासाठी प्लास्टिक बंदी, फटाके बंदी, रेन हार्वेस्टिंग, प्रदूषण रोखण्यासाठी दर रविवारी पायी चालत यावे असेही सांगण्यात आले। ख्रिसमसच्या निमित्ताने वसईतील रस्ते, झाडे, घरे रोषणाईने बहरली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील पोर्तुगीज कालीन सर्वात जुन्या चर्चमध्ये ख्रिसमस म्हणजेच येशू ख्रिस्त जन्मदिवस नाताळ हा सण उत्साहात साजरा होत आहे। यावेळी आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते। नाताळ निमित्ताने स्टोन आर्ट कलाकार सुमन दाभोलकर यांनी नाताळच्या शुभेच्छा देणारे स्टोन आर्ट साकारले आहे। नदीतील दगडांवर कोणताही संस्कार न करता केवळ रंगाची उधळण करीत स्टोन आर्ट कलाकार सुमन दाभोलकर स्टोन आर्ट साकारतात। सामाजिक भावनेतून ते अनेक विषयांवर स्टोन आर्ट साकारत असतात। त्याच पद्धतीने त्यांनी नाताळ सणानिमित्ताने ख्रिस्त बांधवांना शुभेच्छा देणारे सांता क्लॉज आणि ख्रिसमस ट्री अशी स्टोन आर्ट साकारली आहेत। सततच्या सुट्ट्या, वीकेंड्स आणि वर्षाचा शेवट या पार्श्वभूमीवर आठवडे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरमध्ये भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचा नवीन संकल्प करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त नागनाथ चरणी लीन होण्यासाठी, नागनाथचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। नागनाथ देवस्थानाकडून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना फराळ आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाताळ आणि श्री दत्त जयंती याच्या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र तुळजापुरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सुट्टीनिमित्त एका दिवसात जवळपास 1.5 लाख भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात पोहोचले आहेत। प्रशासनाकडून असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे। महाराष्ट्राची मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे सध्या नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी चांगलेच बहरले आहे। शनिवार, रविवार आणि ख्रिसमसची सोमवारची सुट्टी जोडून आल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। महाबळेश्वर तसेच पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे। या ठिकाणी पर्यटकांबरोबरच शालेय सहलीची संख्या देखील वाढू लागली आहे। सलग सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे, गडकिल्ले, मंदिरांना भेट देत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील अरबी समुद्रात गेली 350 वर्षे डौलाने उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाल्याचं मालवण जेटी येथे पर्यटकांची गर्दी झाल्याचं दिसतंय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर राज्यातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराजेश्वर मंदिर आहे। हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी मालवणमध्ये झालेली आहे। पंढरपूरमध्ये सध्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे। पंढरपूर रसकथा आणि शिवमहापुराण कथा अशा 2 धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची गर्दी होत आहे। पंढरपूर रसकथेच्या मार्गावरील भक्ती मार्ग हा आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे। श्रीकृष्णाचे विविध अवतार तसेच महादेवाची त्रिशूल आणि
डमरूसहित असणारी रोषणाईतील प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरलाय। निफाडमध्ये 8.7 अंशावर तर नाशिक शहरात 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। निफाडमध्ये यंदाच्या मोसमातील निच्चांकित तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून हवेत प्रचंड गारवा निर्माण झालाय। थंडीत वाढ झाल्याने उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडतात। आशियाई देशांमध्ये श्वसनासंबंधी आजारांमध्ये वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने संबंधित देशांना निरीक्षण वाढवण्याचा सल्ला दिलाय। कोविड-19 या त्याच्या नवीन उपप्रकार असलेल्या JN1 तसेच इन्फ्लुएन्झा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे। या पार्श्वभूमीवर WHOने खबरदारीचा सल्ला दिलाय। पुण्यात आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केलेला आहे। कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 चे 3 रुग्ण आढळलेले आहेत। त्यात पुणे महापालिका हद्दीतील 2 तर पुणे ग्रामीण परिसरातील एकाचा समावेश आहे। त्यामुळे आता पुणेकरांना या नव्या व्हेरियंटचा धोका दिसत आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुण्यात आढळलेल्या एका रुग्णाने परदेशवारी केली असून तो अमेरिकेहून परतल्याचं समोर आलं। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने ठाणेकरांचं टेन्शन वाढवलेलं आहे। एकाच दिवसात 5 रुग्णांची नोंद, एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 28 वर जाऊन पोहोचली आहे।